सोलापूर शहरात कामानिमित्त, व्यापारासाठी, खरेदीसाठी किंवा इतर कारणांनी बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून लूटमारीच्या घटना सातत्यानं घडतायत. शिवाय आता हे प्रकरण खुनापर्यंत गेल्यानं शहराच्या कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सोलापूर शहरात कामानिमित्त, व्यापारासाठी, खरेदीसाठी किंवा इतर कारणांनी बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून लूटमारीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. शिवाय आता हे प्रकरण खुनापर्यंत गेल्यानं शहराच्या कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान एस.टी. बस स्थानक, रेल्वे स्थानक, मार्केट यार्ड, सराफ बाजार तसंच शहरातील गर्दीची ठिकाणी चोरट्यांचे अड्डे बनत चालल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अलीकडील काही घटनांमुळे तर या प्रकारानं चिंताजनक वळण घेतलं असून पैशांसाठी खुनापर्यंत मजल गेल्यानं सोलापूरची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सोलापूर हे व्यापारी, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असल्यानं दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी शहरात ये जा करतात. शेतकरी, व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिक हे मोठ्या प्रमाणावर शहरात येत असतात. मात्र अशा निष्पाप नागरिकांवर चोरट्यांची नजर असल्याचं वारंवार घडणाऱ्या घटनांमधून समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील एक महिला खरेदीसाठी सोलापुरात आली होती. खरेदी पूर्ण करून ती रेल्वेनं परत जात असताना सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांनी तिच्या हातातील पिशवी हिसकावून नेली. त्या पिशवीत सुमारे 2 लाख रुपयांची रोकड असल्याचं सांगितलं जातं. या घटनेमुळं रेल्वे स्थानकातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचप्रमाणे मार्केट यार्ड, शिवाजी चौक या परिसरातील बस स्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी चोरटे दबा धरून बसत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. शेतमाल विक्रीसाठी आलेले शेतकरी, व्यवहारासाठी आलेले व्यापारी तसंच खरेदीसाठी आलेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांची रोकड, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांची मालिका सुरू असतानाच बुधवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलं. कोइंबतूर इथून आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा बस स्थानक परिसरात पैशांसाठी खून झाल्याची घटना समोर आली. लूटमारीचे प्रकार आता खुनापर्यंत पोहोचल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेनंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सातत्यानं घडणाऱ्या अशा घटनांमुळं सोलापूर शहराची राज्यभर आणि परराज्यात नकारात्मक प्रतिमा तयार होत असल्याची खंत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. व्यापार आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्यानं याचा शहराच्या आर्थिक आणि सामाजिक प्रतिमेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळं या गंभीर प्रकारांची दखल घेऊन पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार का? संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार का? तसंच CCTV आणि गुप्त पथकांच्या माध्यमातून लूटमार करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई होणार का? याकडं नागरिकांचं लक्ष लागलं आहे. शहरातील एस.टी. बस स्थानकं, रेल्वे स्थानक, मार्केट यार्ड, सराफ बाजार आणि इतर गर्दीच्या भागांमध्ये कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी होत आहे. परगावाहून येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनानं कठोर आणि प्रभावी पावलं उचलावीत अशी अपेक्षा सुजाण सोलापूरकर व्यक्त करत आहेत. परगावच्या नागरिकांची होणारी लूटमार थांबणार का? गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणार का? आणि सोलापूरची सुरक्षित शहर म्हणून ओळख पुन्हा प्रस्थापित होणार का? याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.